काय घडली होती, काय माहिती तपास? काल केर्ले गावात कुमार विद्या मंदिर म्हणून जिल्हा परिषदेची शाळा आहे. पहिलीपासून 7वी पर्यंत त्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात. सदर शाळेच्या गेट पडून स्वरूप दिनकरराव माने नाव 11 वर्षाचा मुलगा मयत झाल्याची आम्हाला खबर मिळाली. त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही केलेली आहे. त्यामध्ये आमच्या असं निदर्शनास आलं की शाळेतील एक भलं मोठं गेट जे नादुरुस्त होतं, जे दुरुस्त करणं गरजेचं होतं, तरी देखील तिथल्या एक शिक्षिका आहेत, ज्यांचं शिक्षिका वंदना रामचंद्र माने, त्यांनी त्या 6वीतल्या मुलाला बोलवून ते गेट सरकवायचे स्वतः प्रयत्न केला, निघत नाही म्हणून त्याला बोलवून प्रयत्न केलेला आहे. त्याच दरम्यान तो अपघात घडलेला आहे. त्या मुलाच्या अंगावर गेट पडले, त्या मुलग्याचा त्यात मृत्यू झालेला आहे. तर सदर शिक्षिका आणि मुख्याध्यापक कृष्णा शामराव माने या दोघांना आरोपी करून आम्ही काल निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. माझी या माध्यमातून सर्व शाळा प्रशासनाला विनंती आहे की अनेक लहान मुलं शाळेमध्ये वावरत असताना अशा प्रकारचं गेट असेल, भिंती असतील किंवा छत असेल, हे जर अपघात घडले तर मुलांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार होऊ शकतो. पालक आपल्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर बिनधास्त असतात, निर्धास्त असतात की मुलं शाळेत सुखरूप आहेत. तर कृपा करून अशा बाकी इतर शाळांनाही माझी विनंती राहील किंवा शालेय प्रशासनाला राहील, जिल्हा परिषदला राहील किंवा इतर विभागांना राहील, अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य ते उपाययोजना करणं गरजेचं आहे. खरी माहिती कशी समोर आली? सुरुवातीला त्यांचे वर्ग शिक्षक आहेत, त्यांना विचारलं तर ते म्हटले मुलगा लघवीला गेला होता, बाहेर कसा गेला माहित नाही, मला काय कल्पना नाही. आणि नेमकी खरी माहिती काय कोण सांगत नव्हतं. ज्यावेळेस शाळेच्या सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर त्यावेळेला आमच्या ते निदर्शनास आलं की हे गेट त्या मुलग्याला हाताळायला लावलं होतं. ऑलरेडी गेले 6 महिने वर्षापासून ते गेट नादुरुस्त आहे, बंद, हे माहीत आहे शालेय प्रशासनाला. किमान त्यांनी त्यात दुरुस्ती करून घेणं गरजेचं होतं. शाळेच्या सुरक्षेसाठी गेट गरजेचं आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु त्या शाळेच्या सुरक्षेपेक्षाही मुलांच्या जीविताचं रक्षण होणं किंवा मुलांचं जीवन फार महत्वाचं आहे, त्याची काळजी घेणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही ते या पद्धतीने कारवाई केलेली आहे.